बाबा बाबा काय जरा हळू हा ठसका लागेल ना तुम्हाला. सावकाश जेवा सुरू करा ना, संकोच करू नका. हो हो, मी पोट भरून जेवेन मी. बायजी तुम्ही पण सगळे जर आमच्या सोबत पंक्तीला बसला असतात तर. प्रतीक नाही नाही, अरे तुमचं सावकाश होऊ द्या जेवण, तुमचं झाल्यानंतर आम्ही बसू जेवायला. तुम्ही निवांत होऊ द्या. आज व्याई भोजन आहे ना, आज तुमचा मान आणि छबीचा. तुम्ही जेवा, आम्ही नंतर जेवू. आणि छवी, तू पण आता तुझ्या घरच्यांबरोबर नीट ओळख करून घे, कारण कसं इथून पुढे आयुष्यभर तुला यांच्या बरोबरच जेवायचंय. अगदी बरोबर बोलतोय तो. आणि छवी काय हवं नको ते बघ बर का, आग्रह कर त्यांना जेवणासाठी. हो हो हो, आता किती बोलत बसणार आहे, जेवू दे की त्यांना. सावकाश जेवा, सावकाश जेवा. अहो घ्या ना. बाबा बाबा काय जरा हळू हा ठसका लागेल ना तुम्हाला. ते काय झालं ना की आई आणि बाबा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या लोकांसमोर असे आलेत, त्याच्यामुळे ते जरा दडपणाखाली येत. ते बरोबर आहे. मगाशी नाही का दडपणाखाली असताना विनोद करत होते, हो आता दडपणाखाली भरभर भरभर जेवतायत. अहो काय तुम्ही नका, शांत व्हा. त्यामुळे त्यांना कळतच नाही ते काय काय करतायत. असं असं जेवा जेवा. एक गुलाबजामुन मिळेल का? बस 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 बाबा. अहो किती अति खाल तर त्रास होईल ना तुम्हाला. हो आधीच डायबिटीज आहे तुम्हाला, असं काय करताय. मला सांगितलं होतं ना मी की फार गोड खायचं नाही म्हणून. बाबा काय म्हणजे तेव्हा 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 तुम्ही टेन्शन घेताय का. ते टेन्शन नका घेऊ. अहो ही सगळी माणसं श्रीमंत असली तरी आपल्यासारखीच आहेत, अगदी साधी येतो. त्यामुळे तुम्ही हा
छवी, आजच्या खास दिवसासाठी माझ्याकडून हा एक गोड घास. प्रतीक, क्या बात है? बरं लगेच बरं प्लीज. बरोबर. अगं छवी, अगं लाजतेस काय? कम ऑन प्लीज डोंट डू दिस. हा एन्जॉय दिस मोमेंट. हा. प्रतीक भरव भरव. छवी एवढ्या काय लाजताय? ए छवी, तिकडे काय बघतीये? काय लाजतेस का? प्लीज असं नाही. प्लीज एन्जॉय दिस मोमेंट. कम ऑन. वा, वा, प्रतीक. गुड गुड. बरोबर. प्रतीक कम ऑन. आमटी वाढू ना. वाटी कुठे? ती गपचूप ताटात ठेव. क्या बात है, क्या बात है. ए, छवी. ठेव. नीट जेवायचं. आमटी पोटभर जेवा हा काकू. ए छवी, तुला पण भरवायचंय परत. चल, बघत काय बसलीस? भरव लवकर. चल लगेच भरव. पोटभर जेवा हा. वा वा वा, बढिया बढिया बढिया. आवडतंय का जेवण सगळ्यांना? नाही, हे छवीनीच केलंय सगळं. मी आपली नुसतीच मदतीला होते, पण चव छवीच्या हातची. हा कडक मस्त आहे, उत्तम. अरे बापरे, यात मीठच नाहीये. सॉरी, वरणात मीठ कमी आहे. म्हणजे अळणीत झाले जरा. सॉरी काकू. काका सॉरी. असू दे असू दे. मीठ कमी काय जास्त काय काही फरक पडत नाही. आज पोट भरून जेवायला मिळालं तेच खूप झालं. अन्नदान हे मोठं दान. देव तुझं खूप भलं करो. खूप भरभराटी होती पोरी, खूप भरभराटी होती. छवी, छवी, तुझ्या सासरची माणसं खूप चांगली आहेत ग. खरंच नशीबवान आहेस बघ. त्यांना सुद्धा तुझ्यासारखी चांगली सून हवी असणार. कुठल्या आई वडिलांना वाटत नाही आपल्या मुलाला सांभाळणारी, आपल्याला म्हातारपणी सांभाळणारी सून मिळावी. तशीच आहेत बघ तू. एक सांगू, मला सुद्धा तुझ्यासाठी असं समजूतदार आणि साधं घर हवं होतं. आपल्याला शोभेच. देवी आईचीच कृपा म्हणायची. तुझा आणि प्रतीकचा संसार अगदी आनंदाचा होऊ दे. भरभराटीचा होऊ. माझे खूप आशीर्वाद आहेत तुम्हाला.
राहवलं नाही म्हणून बोलले ग. अहो वीणबाई, काही काळजी करू नका. तुमची मुलगी आमच्या घरी सून म्हणून नाही, तर एक मुलगी म्हणूनच राहील. तुम्ही जेव्हा माही इमोशनल काय होतोयस तू? किती आनंदाचा क्षण आहे हा. हा ही हॅपी, प्लीज ये इकडे. चाल नकोस अशी. बघ, एक गुलाबजामुन मिळेल का? हो, देते, द्या थांबा. दादा. हे समा, हे समा, पैसे दे माझे. ते कुठे पळते, दे पैसे दे शमा. मला इथे कशाला बोलवलंयस तू? दारू डोसून आलास आणि शी. ए, मला फालतू प्रश्न विचारायचे नाही का? माझे 10 लाख कुठे आहेत? मला पैसे दे, मला पैसे दे. गप ना बाबा, नाहीयेत माझ्याकडे पैसे. कुठून देऊ तुला पैसे? ए, मला ते काही माहित नाही. मला माझे पैसे हवे. कुठून देऊ पैसे? पैसे काय झाडाला लागलेत? नाहीयेत माझ्याकडे. वेळ लागेल, सांगितलं ना तुला मी. वेळ लागेल म्हणजे काय का? हा? नाही आहे माझ्याकडे वेळ. गप ना, मग बोलतोस कशाला? ठीक आहे, तू ऐकत नाहीस ना? ठीक आहे, आता बघच मी काय करतो ते. तुझी सगळी पोल खोलतो बघ. आताच्या आता तुझ्या नवऱ्याला साकेत कोणतो बटाटा त्याला कॉल करतो आणि सगळं सांगतो. सगळं सांगतो बाबा. कसं रे बिचारा विषारी नागिणीशी लग्न करून बसला. त्याला सगळं सांगतो की तू इथे का आलीयस, तू लग्न का केलंस, कोणाचा बदला घ्यायचाय तुला, सगळं सांगतो. हॅलो, करते मी काहीतरी, देते तुला पैसे, देते पैसे. हे दे, फोन दे. वाटत नाही की तू मला पैसे देशील, तरी सुद्धा तुझ्या प्रेमापोटी दिला तुला वेळ. 24 तास. 24 तासाच्या आत मला माझे पैसे मिळाले नाही तर तुझा सगळा भूतकाळ ढोल वाजवत सगळ्यांना सांगणार राजगुरूंना. ठीक आहे, ठीक आहे. जा, आता जा. केस कापले तुझ्यासाठी काय सुचत नाही मला. माझा भूतकाळ वर्तमानात यायच्या आधी काहीतरी करावं लागेल, तेही 24 तासाच्या आत. बायाची, तू बोलावलं होतंस मला. हो. काय लिहितेस? अगं, लग्नाची तयारी करायची ना, ती यादी करते. सकाळी बोलवायचं, कोणाला संध्याकाळी बोलवायचं, खरेदी काय करायची. हे बघ, नुसतं बोलल्यावर चढणं म्हणजे लग्न नसतं, खूप तयारी असते मागे. कशाला पाहिजे एवढा सगळा खर्च? हे आहेर वगैरे सगळं नको ना. आपण साधं करूया ना लग्न. रीत असते ग. आणि मला नको शिकवा तुझ्या लग्नामध्ये मला काय काय करायचे ते. हा, जरा इकडे त्या कपाटामध्ये मला एक बॅग काढून दे. हीच का बायाची? हा, दे. अगं, या ते बालाश्रममध्ये आपण पैसे देतो ना, ते पैसे त्याच्यामध्ये ते गावदेवी देवळाजवळ आहे बघ, तिथे पैसे घेऊन द्यायचे. हं? उद्या नेऊन द्यायचेत ना? हो हो, उद्या द्यायचे. तिथे नारायण पाटील असतील, ते तुला ना डोनेशनची पावती देतील. 5 लाख आहेत हा, मोजून ठेवलेत. आणि उद्या नेऊन दे बाई.
हा लग्नाच्या गडबडीत राहून जाईल. 5 लाख आहे तर मोजून घे. हो ग, आत्ता आठवलं मला. उद्या नेऊन द्यायचेत ना? देते. बाई आजी, बाई आजी, उद्यापासून ना छवीची सगळी कामं मी करणार. नाही म्हणजे आता होणाऱ्या नव्या नवरी आहेत ना छवी, त्यांना आपण बाहेर कुठेच नको पाठवायला. त्यांना स्वतःची पण बरीच कामं बाकी असतील ना अजून. छवी, अजून खूप कामं बाकी आहेत. ब्रायडलची वगैरे सगळी तयारी व्हायची आहे. काहीच झालं नाही अजून. काय नाही वहिनी, ते मी नाही करणार आहे काही. हा, मी अगदी साधेपणातच लग्न करणार आहे. नको ब्रायडल. छवी, मला मान्य आहे तुम्हाला आवडतो साधेपणा, पण प्रतीक ना, त्याची होणारी बायको जर छान नटलेली सजलेली हवी असेल तर. छवे, अगं लग्न एकदाच होतं, मस्त तयारी करायची आपल्याला. हा, पण बाईजी हे तासाभराचंच काम आहे. मी जाऊन करून येईन ना लगेच. उद्या तुम्हाला ऑलरेडी एक दुसरं काम आहे, ते करायचंय तुम्हाला. माईन बरोबर जाऊन साड्या खरेदी करा, मॅचिंग ब्लाऊज शिवायला टाका, भरपूर नवीन ड्रेस खरेदी करा. खूप काम आहेत, नाही म्हटलं तरी. हवं तर आश्रमात मी जाते. नाही म्हणजे बाई आजींची सून म्हणून आश्रमात माझी पण सगळ्यांची ओळख होईल ना, म्हणून म्हणलं. आणि छवी, उद्या तुम्ही सासरी गेल्यानंतर सगळी कामं मलाच बघायची. म्हणलं सुरुवात करूयात. नाही म्हणजे बाई आजी, तुमची हरकत नसेल तर. पैशांचा व्यवहार आहे म्हटल्यावर छवींनाच जाऊ दे. शेवटी विश्वासाचा प्रश्न असतो. ठीक आहे. शांभवी, थांब थांब. शांभवी, तू म्हणतेस ते बरोबर आहे. छवी किती दिवस राहणार आहे माझ्याकडे, है ना? शेवटी तुलाच करावे लागणार आहेत ना सगळी कामं. ते पैसे दे, तिला दे. हा, बाई आजी, काळजी नका करू. मी हे पैसे व्यवस्थित नेऊन दे. छवी, तुम्ही पत्ता आणि फोन नंबर मला आठवणीने द्याल? हो, मी पाठवते. हा. छवी, हा, माझ्या गोळ्या दे ना, वेळ झाली. हो. थँक्यू बाई आजी, मला हे काम करण्याची संधी दिलीत त्यासाठी. येते. ठीक आहे. आय विश तू पण आली असतेस इकडे. म्हणजे यु नो, तुला पण मग छवीचं लग्न एन्जॉय करता आलं असतं ना. म्हणून म्हणतोय लवकर ये. या. चल बाय. सी यू. या, आय मिस यू सो मच. आई ऐक ना, उगाच जास्त साड्या घेऊ नका, खर्च नको. तसंही तुला माहिती आहे ना, मी ड्रेसेस घालते. अगं हो, पण शास्त्र म्हणून तरी 5 साड्या घ्यायला पाहिजे. काय, कुठे कुठे निघालात? साड्या बघायला चाललोय बाईंच्या नेहमीच्या दुकानात. अरे वा, चला मग मी सोडतो तुम्हाला. नाही नको, आम्ही जातो स्कूटीने. हो, आम्ही जातो स्कूटीने. क्या बात आहे. नाईस. हा, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. बरोबर आहे. आता माझी कशाला सोबत हवी असेल तुला? मिस्टर प्रतीक येणार असेल ना तिकडे शॉपिंग करायला, हो ना? हे बघितलंस कसं करेक्ट ओळखलं मी हिच्या मनातलं. मस्त मस्त, चांगलंय बाबा. आता आम्हाला कशाला मिळणार इम्पॉर्टन्स वगैरे. मस्त. बघतेस ना माई, प्रेम कसं उतू चाललंय ते. होय, अशी रागात काय बघतेस ग? गंमत करतोय ना मी. हा, एनिवे, तुम्ही दोघीच का जाताय पण? म्हणजे शांभवी वहिनीला का नाही घेऊन जाते? ती कुठे आहे?
ती पण हवीच ना. हा मी वहिनीला बोलवून येते. हा जा जा जा. पाहिजे काही ठरवलंस का तू? नाही रे काय ठरवणार मी छवीला जे आवडेल ते घे. असं कसं म्हणतेस तू? तिचं सोड, मला तुझं सांग. तू 9 निघाल ना. कुठे उलटला हा राजनाथ? कधी एकदा येतो आणि त्याचे पैसे देतोय, कटकट मिटेल म्हणजे असं झालंय. या मूर्खाने फोन उचलला पाहिजे म्हणजे झालं.